हा तीन नद्यांचा या ठिकाणी संगम झालेला आहे आणि या समोर जी आहे ती भीमा नदी आहे आणि ही नदी समोर जी आहे ही मुळा मोठा आहे। म्हणजे तीन नद्यांचा संगम मिळून या ठिकाणी संगम तयार झालेला आहे। आतून डायरेक्ट नदीवरती आपली पाईपलाईन गेलेली आहे। नमस्कार मित्रांनो, आय एम जालिंदर भोसले, आपला वादा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पुणे तिथे काय उणे, अशा या पुणे शहराच्या अंतर्गत जवळपास 1 तासाच्या अंतरावरती मी आपल्याला क्षेत्र घेऊन आलेलो आहे। जमीन आहे 3 एकर आणि यवत इथून आपलं आहे फक्त मित्रांनो 10 मिनिटाच्या अंतरावरती। डांबरीपासून फक्त 100 फूट आत तुम्ही गेला तर तुम्हाला असं क्षेत्र बघायला मिळेल। शेती फुल बागायत आहे, नदीवर लिफ्ट आहे। एकच वादा आपला वादा। आणि हा 3 एकरामधला ऊस आहे। पुणे आपलं 40 किलोमीटर अंतरावरती पुणे आहे। इथून पारगाव मोठा जो पारगाव ते वाघोली हा जो मोठा हायवे आहे तो हायवे आपला इथून फक्त 1 किलोमीटर अंतरावरती पारगाव हायवे आहे। आणि वाघोली बघायला गेलं तर इथून फक्त वाघोली 40 किलोमीटर अंतरावरती वाघोली आहे। आणि आपल्या समोर आहे असं प्रशस्त फुल बागायत क्षेत्र, एकदम फुल बागायत म्हणजे फुल बागायत। याला पाण्याचं लिफ्ट, नदीवरनं पाण्याचं लिफ्ट आहे। रस्ता समोर आहे। फक्त आपल्यापासून क्षेत्र जर बघायला गेलं आणि आपल्यापासून रस्ता मेन डांबरी जो आहे आपला रस्ता, हा फक्त रस्ता आपला 100 फुटावरती आपला रस्ता आहे। सगळे आसपासचे शेतकरी या ठिकाणी बागायतदार आहेत आणि पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती क्षेत्र मी घेऊन येत आहे। क्षेत्र आहे 3 एकर आणि या 3 एकरामध्ये सगळा पूर्णपणे ऊस आहे। ऊस पण छान आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम एंडिंग पर्यंत आपला 1000 फुटाचा माझ्या मते फ्रंट आहे। डांबरीच्या पासून आतमध्ये 100 फुटावरती आपला हा ऊस आहे। आपलं हे क्षेत्र 3 एकर आहे आणि याच क्षेत्राला जर आपण त्याच्या आतल्या रोडला जर आपण फ्रंट बघितला तर आपला 1000 फुटाचा फ्रंट आहे। या शेतीला संगमावरनं पाणी आहे, नदीवरनं पाणी आहे। भारत हा कृषीप्रधान देश आहे, अशी भारताची इतर देशांच्या मध्ये तुलना आहे। तुम्हाला बहुसंख्य ज्या योजना असतात शेतकऱ्यांच्या, त्या सगळ्या योजनांचा लाभ घेता येईल। हा आहे देश आपल्या शेतकऱ्यांचा। एक दिवस मित्रांनो असा असेल की तुम्हाला या ठिकाणी राहायचं म्हटलं, जसं की तुम्हाला पॅन कार्ड कंपल्सरी आहे, आधार कार्ड कंपल्सरी आहे, तशाच पद्धतीने तुम्हाला शेतकरी कार्ड पण कंपल्सरी करावं लागेल। तुम्हाला शेती घ्यावं लागेल। 2 एकर 3 एकर अशा प्रकारची शेती तुमच्या नावावरती आहे का, ही तुम्हाला पहिल्यांदा विचारलं जाईल। तुमच्या नावावरती शेती असेल तरच तुम्हाला पुढच्या योजनांचा लाभ घेता येईल। अशा काही आपल्या भारत देशामध्ये तुम्ही भूमिहीन राहता कामा नये। याला म्हणतात काला सोना, याला म्हणतात काळी भोर शेती आहे, काला सोना आहे। क्षेत्राची किंमत आहे ओन अँड ओनली फक्त 41 लाख रुपये एकर। या शेतकरी मालकांना आतापर्यंत 36-37 लाखांनी ऑफर दिलेली आहे, तरी पण क्षेत्र ह्यांनी सोडलेलं नाही। म्हणजे यांची अपेक्षा अजून थोडीफार आहे। तुम्ही येऊ शकता आणि आपल्या या शेतीचे 3 एकराचे मालक होऊ शकता। मालकांसमोर घेणारे मालक, देणारे मालक समोर असतील। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार कोणी करणार नाही, याचं लक्षात ठेवा। आणि महत्त्वाचं म्हणजे घेणारा मालक आणि देणारा मालक हे समोर असतील आणि तशा पद्धतीने व्यवहार क्लिअर केला जाईल आणि व्यवहार हा सरळ मार्गी व्यवहार असेल। त्याच्यामुळं जो घेणार असेल अशाच लोकांनी कॉल करा, ज्यांना शेती घ्यायची अशा लोकांनी कॉल करा। एजंट लोकांनी कॉल मात्र करू नका, त्यांना माझी नम्र विनंती आहे। एकच सांगतो, एकच वादा आपला वादा। पुणे सोलापूर महामार्गापासून आपलं क्षेत्र अगदी जवळ अंतरावरती आहे।